झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांना वाचवताना महाराष्ट्रातील 2 वीरपुत्र शहीद झालेत। धुळे जिल्ह्यातले शशिकांत पवार आणि जळगावातले गणेश अहिरराव यांना वीरमरण आलं। भाविकांसाठी देवदूत म्हणून आलेल्या या जवानांवर काळानं घाला घातला। धुळे जिल्ह्यातल्या बेटावत गावात राहणाऱ्या पवार कुटुंबीय आणि गावावर शोककळा पसरली आहे। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना याच कुटुंबातले शशिकांत पवार हे शहीद झाले। मंगळवारी या बचाव कार्याच्या वेळी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानं शशिकांत पवार यांना वीरमरण आलं। काही वर्षांपूर्वी लग्न झालेल्या शशिकांत पवार यांना 1.5 वर्षाचा मुलगा आहे। त्यांची पत्नी, आई आणि 2 बहिणी यांच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळलाय। देवाला जाणाऱ्या लोकांसाठी त्याने सहकार्य करण्यास गेले, पण देवाने त्याचाच घात केला। त्याच्यावर आज जबाबदारी, कुटुंबाची मोठी जबाबदारी होती। आई, 2 बहिणी, भाऊ, 1.5 वर्षाचा मुलगा। त्याने खूप कष्टाचे दिवस काढून हातमजुरी करून त्याने फौजसाठी काम केलेलं होतं। त्याला आज देवाने असा घात घातलेला आहे। अशीच काहीशी शोकाकुल परिस्थिती तब्बल 50हून अधिक लढवय्ये सैनिक देशाला देणाऱ्या वडाळी गावातही निर्माण झाली आहे। जळगाव जिल्ह्यातलं हे गाव पुन्हा एकदा आपल्याच भूमीतल्या वीर जवान शहीद झाल्याच्या बातमीनं सुन्न झालंय। कॅप्टन गणेश अहिरराव उत्तराखंडच्या बचाव कार्यात ते गुंतले होते। मात्र मंगळवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये गणेश अहिरराव यांनाही वीरमरण आलं। शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या गणेश यांच्या पश्चात 2 मुलं, पत्नी, आई वडील असा परिवार आहे। त्यांचा लहान भाऊ सुद्धा सैन्यात आहे। झाल्यानंतर त्यानं आपलं जीवन पूर्ण सार्थक केलंय, पण त्याचे छोटे छोटे मुलं आहे। या दोन्ही वीर पुत्रांचा त्यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे। हजारो नागरिकांचे प्राण वाचवताना या जवानांना आलेलं वीरमरण कायम स्मरणात राहील। धुळ्याहून प्रशांत परदेशीसह विकास भदाणे, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।